नमस्कार मंडळी तुम्ही न्यूजच्या माध्यमातून ऐकलं असेल, कदाचित तुम्हालाही वाटलं असेल की आज जे काही शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती धाड टाकण्यात आलेली ही धाड नेमकी का टाकण्यात आलेली असावी? मग शहाजी बापू यांच्याच कार्यालयावरती धाड टाकलेली आहे का? विभागाच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, का इतरही कुठे त्या ठिकाणी धाड पडली होती? आणि एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर जे काही देवेंद्र फडणवीस असतील त्यांची सभा होत असताना मात्र एकनाथ शिंदे हे एकत्र येत नाहीत किंवा फडणवीस साहेब हे एकत्र येत नाहीत, त्यांची सभेचे नियोजन हे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं। मग ही नाराजी आहे का? जे काही एकनाथ शिंदे यांचे सहकारी असतील, त्यांचे आमदार असतील, त्यांच्यावरतीच हा धाड पडत आहेत, याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकीकडे राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे, नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या जे काही निवडणुका असतील त्या होऊ घातलेल्या आहेत आणि अवघे 2 दिवस म्हणजे उद्याला त्याचं मतदान सुद्धा होणार आहे। आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि त्यानंतर उद्या मतदान होईल, त्याचे रिझल्ट सुद्धा लागतील। परंतु एकंदरीत जे काही शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती धाड टाकण्यात आलेले आयोगाच्या माध्यमातून, समजा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही धाड टाकण्यात आलेले असं शहाजी बापू यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आणि त्यानंतर शहाजी बापू यांना जे काही अश्रू असतील ते अनावर झाले होते, ते रडत सुद्धा होते। आणि त्याचबरोबर जे काही शहाजी बापू यांच्या माध्यमातून जे काही न्यूजच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्याप्रमाणे ही जी काही धाड असेल ही काही शहाजी बापू यांच्याच कार्यालयावरती पडलेली होती का, असाही प्रश्न विचारला जात आहे। कारण तर विरोधी पक्ष म्हणतात की ज्या पद्धतीने शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती धाड टाकण्यात आलेली आहे त्याच पद्धतीची धाड आमच्याही कार्यालयावरती टाकण्यात आलेली आहे। परंतु शहाजी बापू हे रडून सांगतात, कारण तर मतदान किंवा जे काही विभाग असेल किंवा जे काही मतदान करणारे लोक असतील, जनता असेल, त्यांची सहानुभूती घेण्यासाठी हा शहाजी बापू यांचा प्रयत्न असावा, अशा पद्धतीच्या चर्चा होताना दिसत आहे। आता जे काही विभाग असेल, निवडणूक आयोग असेल, हे त्यांचं काम करत आहे, कारण तर त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मग आमदार खासदार असतील, भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शरद पवार गटाचे असतील, शिवसेनेचे असतील, दोन्ही शिवसेनेचे असतील, असे जे काही धाड टाकण्याचं सत्र हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत असते। भेदभाव कोणावरती होत नाही, परंतु ज्या पद्धतीने एखादं राजकारण किंवा कुठेतरी घडामोडी बदलण्याचं काम हे चालू झालेले। नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे, रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती आज धाड टाकण्यात आलेले असं मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले, परंतु कदाचित शहाजी बापू यांच्याच कार्यालयावरती का धाड टाकण्यात आलेली असावी? मग काय इतरही ठिकाणी कुठे धाड पडण्यात आलेले आणि निवडणूक आयोग हे सांगण्यावरती काम करते का? मग मुख्यमंत्री फडणवीस असतील, त्यांच्या माध्यमातून ही खेळी खेळली जाते का? आणि त्याचबरोबर जे काही एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये फारसं पटत नाही अशा पद्धतीचे जे काही चर्चा आहेत, त्याच्या संदर्भात नेमकं काय चालू आहे आणि कशा पद्धतीच्या चर्चा आहेत, याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। म्हणजे ज्या अर्थी राजकारण तापलेले, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये फारसं काही पडत नाही अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची सभा होते, एका घंट्याआधीवर एकनाथ शिंदे यांची सभा होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होते। अशा पद्धतीची चर्चा आणि रंग दाखवण्याचा प्रयत्न हा सुरू आहे। परंतु एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं फार पटत नाही असं सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही सूत्रांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे तशा चर्चा आहेत। मग शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती का धाड पडली, असाही प्रश्न विचारला जातो। कारण तर एखादा कार्यकर्ता किंवा एखादा आमदार, एखादा खासदार यांच्या कार्यकर्त्याच्या घरावरतीच धाड का पडतात? त्याचबरोबर जे काही मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणालाही खाऊ देणार नाही किंवा खाणाऱ्या लोकांना मतदान करू नका असं आवाहन सुद्धा हिंगोलीत सुद्धा करण्यात आलं होतं। आणि त्यानंतर शिंदे गटाचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे जे काही नेते आहेत, जे काही आमदार संतोष बांगर आहेत, त्यांच्या घरावरती सुद्धा धाड पडते असा सुद्धा आरोप करण्यात आला होता। आणि ते पोलीस 100 होते असं संतोष बांगर यांचं म्हणणं आहे। तर त्या ठिकाणचे जे काही आयोग आहेत, जे काही पोलीस अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी 100 आमच्या पोलीस स्टेशनलाच कार्यकर्ते नाहीत किंवा पोलीस अधिकारी नाहीत, तर मग 100 त्या ठिकाणी कसे गेले असाही प्रश्न विचारला जातो। हा झाला विषय वेगळा, परंतु एकनाथ शिंदे यांच्याच जे काही आमदार असतील त्यांच्याच घरावरती का धाड पडतात अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। आणि शहाजी बापू यांच्या घरावरती धाड पडल्यानंतर कार्यालयावरती धाड पडल्यानंतर
शहाजी बापू हे मीडियाच्या समोर येतात आणि त्यांचं ते रणनं वगैरे दाखवतात आणि विरोधी पक्ष म्हणतात की शहाजी बापू यांच्याच घरावरती ही धाड न पडता आमच्याही कार्यालयावरती पडलेली आहे. शहाजी बापू यांच्या एकल्याच कार्यकर्त्याच्या किंवा कार्यालयाच्या ठिकाणी ही धाड पडलेली नसता ही धाड जी आहे ती आमच्यावरतीही पडली होती आणि त्या ठिकाणी जे काही निवडणूक आयोग असेल ते त्यांची काम करतात, जे काही पाहणे असेल ते त्यांच्या माध्यमातून सुरू असते. कारण तर कोणत्याही पक्ष असो, निवडणूक हे आयोग त्यांचं ते काम करत असतात. अशा पद्धतीच्या सध्या चर्चा आहेत. परंतु शहाजी बापू यांना मतदान पाहिजेत किंवा जे काही सहानुभूती असेल ती त्यांना मतदारधारकांची पाहिजेत, म्हणून शहाजी बापू हे मीडियाच्या समोर येतात असं त्यांचं म्हणणं आहे विरोधी पक्षांचं. खरंच मग शहाजी बापू यांचं म्हणणं ते खरं होतं का? किंवा जे काही आज काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा शरद पवार गटाच्या जे काही आमदार असतील किंवा कार्यालय असेल किंवा भाजपचे कार्यालय असतील अशा अनेक ठिकाणी ह्या धाडी पडतात का? की मग शिंदे यांच्याच जे काही आमदार असतील त्यांना टार्गेट केलं जाते? असाही प्रश्न सध्या विचारला जातो.